नागपूरच्या दिघोरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली। बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या गायीच्या हल्ल्यात एका 60 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। रामकृष्ण नगर परिसरातील भारती प्रफुल्ल दास वय 60 वर्ष या घराबाहेर भाजीपाला घेऊन घरी परतत होत्या। त्याच वेळी रस्त्यावरून एक बेवारस गाय समोरून आली। या गायला रस्त्यापासून दूर हकलवण्याचा प्रयत्न करत असताना अचानक गाय महिलेच्या अंगावर जोरात धावून आली। गायीने जोरदार धडक दिल्याने भारती दास या सिमेंटच्या रस्त्यावर खाली पडल्या। या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। काही क्षणातच त्या गतप्राण झाल्याचं दिसून आलं। या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून बेवारस जनावरे रस्त्यावर सोडून देणाऱ्या पशु मालकांविरोधात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। बेवारस जनावरे रस्त्यावर सोडून देणाऱ्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी दिघोरी परिसरातील नागरिकांनी केली आहे। शहरातील रस्त्यांवर बेवारस जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून या जनावरांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। दरम्यान पशुवैद्यकीय क्षेत्रातील माहितीनुसार पशुपक्ष्यांना घरातील तेल, तूप, गोड पदार्थ, पोळी, भाजी किंवा भात यासारखे पदार्थ नियमितपणे खाऊ घालणे टाळावे असे आवाहन करण्यात येते। अशा प्रकारचे मानवी आहारातील पदार्थ अनेक प्राण्यांच्या नैसर्गिक आहाराशी सुसंगत नसू शकतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते। प्राण्यांच्या आरोग्यात बिघाड झाल्यास त्यांच्या वर्तनातही बदल होऊ शकतो आणि काही परिस्थितींमध्ये ते आक्रमक होण्याची शक्यता असते, अशी माहिती पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात येते। त्यामुळे नागरिकांनी पशुपक्ष्यांना अन्न देताना काळजी घ्यावी, तसेच जनावरे पाळणाऱ्या मालकांनी ती रस्त्यावर बेवारस अवस्थेत सोडू नयेत असे आवाहन करण्यात येत आहे। एका महिलेचा जीव गेल्यानंतर आता प्रशासन आणि संबंधित यंत्रणा बेवारस जनावरांच्या समस्येवर काय ठोस कारवाई करणार याकडे दिघोरी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी रमेश कुमार वाघ, नागपूर।